रात्रीचे जेवण बंद केल्याने खरंच वजन कमी होतं का? आज अनेक लोक रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करत आहेत, पण हा निर्णय तुमच्या शरीरासाठी योग्य आहे का? रात्रीचे जेवण बंद करण्याचे संभाव्य फायदे. फायदा नंबर 1, पचन संस्थेला आराम. याचा फायदा नंबर 2 आहे, वजन नियंत्रणात मदत होते. फायदा नंबर 3, झोप चांगली लागू शकते. फायदा नंबर 4 आहे, ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते. फायदा नंबर 5 आहे, सकाळी फ्रेश वाटू शकते. अनेक लोक सांगतात सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटतं, भूक चांगली लागते. तर तुम्ही म्हणाल कोणी रात्रीचे जेवण बंद करू नये? ही माहिती खूप महत्त्वाची आहे. खालील व्यक्तींनी डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला घेतल्याशिवाय रात्रीचे जेवण बंद करू नये. डायबिटीज असलेले रुग्ण, गर्भवती महिलांनी, लहान मुले, नियमित औषधे घेणारे रुग्ण. रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करण्यापेक्षा या 5 गोष्टी करा. झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी जेवा. हलका आणि संतुलित आहार घ्या. जास्त तेलकट, तळलेले आणि गोड पदार्थ टाळा. जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटे चालण्याची सवय लावा. दिवसभर पुरेसे पाणी प्या. एक महत्त्वाचा गैरसमज, सोशल मीडियावर रात्रीचे जेवण बंद करा आणि एका महिन्यात 10 किलो वजन कमी करा असे अनेक दावे केले जातात. असे दावे वैज्ञानिकदृष्ट्या सर्वांसाठी योग्य नसतात. निरोगी वजन कमी करण्यासाठी तुम्ही संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या. तर मित्रांनो, रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करणे हा प्रत्येकासाठी योग्य पर्याय नाही. तुम्ही तुमच्या शरीराची गरज ओळखा आणि मोठ्या आहारातील बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आपल्या आहार तज्ञांचा सल्ला घ्या. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तुम्ही रात्रीचे जेवण किती वाजता करता? 7-8 वाजता की 8-9 वाजता की 9 नंतर? हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा. आणि श्री स्वामी समर्थ मेडिकल चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा.